घरातील देवघर कोणत्या दिशेला असावे? पूजा कक्षाची योग्य दिशा आणि देवघरात कोणत्या गोष्टी टाळाव्या? नमस्कार मंडळी. भारतीय संस्कृतीत देवघर हे घरातील सर्वात पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा असलेले स्थान मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला असलेले देवघर घरात सुख, समृद्धी आणि शांती टिकवून ठेवते. पण काही चुका केल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया देवघर कोणत्या दिशेला असावे, कोणत्या गोष्टी टाळाव्या, देवघर सजवताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या आणि काही वास्तू उपाय. तर सगळ्यात पहिले देवघर कोणत्या दिशेला असावे, शुभ दिशा कोणती? तर देवघर ईशान्य, उत्तर, पूर्व दिशा ही शुभ मानली जाते. ही दिशा सर्वात शुभ मानली गेली आहे. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही देवतांची दिशा असल्यामुळे येथे देवघर असेल तर घरात शांती, सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती होते. भगवान शिव, गणपती, विष्णू आणि देवीची मूर्ती या दिशेला ठेवली तर विशेष फलदायी मानले जाते. पूर्व दिशा ही दिशा सूर्याची दिशा आहे, त्यामुळे पूजेच्या ठिकाणी सतत सकारात्मक ऊर्जा राहते. घरात सुख, समृद्धी वाढते आणि मानसिक शांती मिळते. सकाळच्या वेळी सूर्यप्रकाश मिळाल्यास देवघराची ऊर्जा वाढते. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असल्याने येथे देवघर असणे शुभ मानले जाते. आर्थिक प्रगती आणि भरभराट होते. जर जागेच्या कमतरतेमुळे वरील तीनही दिशामध्ये देवघर ठेवता येत नसेल तर पश्चिम दिशेला ठेवू शकता. पण दक्षिण दिशा आणि नैऋत्य, दक्षिण पश्चिम दिशा टाळावी. देवघर कोणत्या दिशेला ठेवू नये जेणेकरून अशुभ दिशा असते ते बघूयात आता आपण. दक्षिण दिशेला कधीही देवघर ठेवू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, त्यामुळे येथे देवघर ठेवल्यास घरात तणाव, मानसिक अशांती आणि आरोग्याच्या समस्या येऊ शकतात. तसेच नैऋत्य, दक्षिण पश्चिम दिशा ही दिशा अशुभ मानली जाते आणि इथे देवघर ठेवल्यास आर्थिक नुकसान आणि घरात सतत भांडणं होऊ शकतात. तसेच स्वयंपाकघर, शौचालय आणि शयनकक्ष यामध्ये देवघर टाळावे. देवघर स्वयंपाकघरात किंवा बाथरूमाच्या बाजूला असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. झोपताना पाय देवघराच्या दिशेला नसावेत, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. देवघर कसे असावे? महत्त्वाच्या वास्तुशास्त्र टिप्स. देवघर लाकडाचे असावे, लोखंड किंवा स्टीलचे टाळावे. देवघराची उंची थोडी उंच असावी, जेणेकरून आपण पूजेसाठी बसलो की देवाच्या समोर बसू शकू. देवघराच्या दारावर स्वस्तिक किंवा ओम चिन्ह लावावे. देवघरात दररोज उदबत्ती, दिवा किंवा धूप लावावा. घरातील सर्व सदस्यांनी देवघरात नियमित ध्यान, प्रार्थना किंवा मंत्र जप करावा. देवघरात कोणत्या गोष्टी टाळाव्यात जेणेकरून अशुभ संकेत असतात? तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो कधीही देवघरात ठेवू नयेत. जर देवघरात मूर्ती तुटलेली असेल तर ती त्वरित विसर्जित करावी. तुटलेल्या मूर्ती ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच देवघराच्या बाजूला जड वस्तू किंवा कचरा ठेवू नये. देवघराच्या आसपास स्वच्छता राखावी. कधीही चपला, जुनी वस्त्रे किंवा अनावश्यक वस्तू देवघराच्या खोलीत ठेवू नये. एकाच देवतेच्या 3 किंवा अधिक मूर्ती ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतो. एका देवतेची फक्त एकच मूर्ती ठेवावी. शयन कक्षात देवघर ठेवणे टाळावे. झोपताना पाय देवघराकडे कधीही नसावेत. देवघरात काळ्या रंगाचा वापर करू नका. काळा रंग नकारात्मकता दर्शवतो, त्यामुळे फक्त पांढरा, सोनेरी किंवा हलका पिवळा रंग वापरणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार देवघर कसे सजवावे? स्वच्छ आणि प्रकाशमान असावे. देवघरात प्रखर दिवा किंवा सॉफ्ट पिवळा लाईट लावल्याने शुभता वाढते. निसर्गाच्या जवळ जाणारा रंग सोनसळी, केशरी, पांढरा वापरावा. पंचतत्वांचा समावेश करावा. मातीच्या दिव्यामुळे पृथ्वी तत्व, पाण्याचा कलश, धूप, उदबत्तीने वायू, दिव्याने अग्नी आणि घंटीच्या नादाने आकाश तत्व सक्रिय होते. तुळशी किंवा मोगऱ्याचे फूल ठेवावेत.
त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. श्री यंत्र किंवा कुबेर यंत्र जरूर ठेवावे, यामुळे आर्थिक समृद्धी आणि घरात सौख्य येते. वास्तुशास्त्रानुसार काही सोपे उपाय आहेत जेणेकरून सकारात्मक परिणाम घरामध्ये येतील. दररोज देवघरात तुळशी पत्र किंवा फुले वाहावीत. गुरुवारी आणि शुक्रवारी तुपाचा दिवा लावल्याने घरात शांती आणि समृद्धी वाढते. देवघरात संध्याकाळी नित्य दीप ज्योत प्रज्वलित करावी. शनिवारी शनी मंत्र आणि मंगळवारी हनुमान चालीसा पठण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. आता काही उदाहरणे आणि अनुभव बघूयात. उदाहरण नंबर 1. एका कुटुंबाने बाथरूमच्या शेजारी देवघर ठेवले होते. सतत घरात वाद होत होते आणि पैशाची पण कमतरता जाणवत होती. नंतर त्यांनी देवघर ईशान्य दिशेला हलवले आणि काही महिन्यातच परिस्थिती सुधारली. तसेच उदाहरण नंबर 2 बघूयात. एका व्यक्तीच्या घरात अनेक तुटलेल्या मूर्त्या होत्या. त्यानंतर त्यांनी वास्तुशास्त्रानुसार त्या विसर्जित केल्या आणि श्री यंत्र स्थापित केले. काही दिवसातच त्यांचे मानसिक तणाव कमी झाले आणि घरात शांती निर्माण झाली. आता या व्हिडिओचा निष्कर्ष काय आहे? योग्य दिशेला असलेले आणि स्वच्छ सकारात्मक ऊर्जा असलेले देवघर हे घरात सुख, समृद्धी आणि शांतता वाढवते. जर तुम्ही पूजाघर योग्य प्रकारे ठेवले तर घरातील आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकतात. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मंडळी? कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा.